आज मला माझ्या घराजवळ हा एक फोन बॉक्स दिसला. हे जुन्या काळचे लंडन मधले फोन बॉक्सेस आहे आणि दे आर सिनॉनिमस टू लंडन, कारण खूप असायचे पूर्वीच्या काळी. लंडन ओळखलं जातं या फोन बॉक्सेसवर. पण आता फोन आपण असे वापरत नाही, त्याच्यामुळे हे बॉक्सेस असेच पडलेले असतात रिकामे. तर माझ्या घराजवळ ह्या एका फोन बॉक्समध्ये एका उत्साही बाईनी, तिचं नाव आहे लिंडा पाटले, काय सुरू केलंय बघा. हे दार उघडते आता. मस्त आहे ना. ती पुस्तकांची छोटीशी लायब्ररी तयार केली आहे. याच्यामध्ये पुस्तक एक घ्या आणि एक पुस्तक ठेवा त्याच्या बदल्यात, अशा स्वरूपाचं हे संग्रहालय, वाचनालय सुरू केलंय पुस्तकांचं. आणि सुस्थितीतली पुस्तकं दिसत आहेत. त्याच्यावरनं मला ही आयडिया खूपच आवडली. घरी आहेत 5-6 पुस्तकं जी आम्ही विचार करत होतो की चॅरिटी शॉप्सला डोनेट करावीत, ती आता आम्ही इथे आणून ठेवू. सध्या तरी मी कुठलं पुस्तक उचलत नाहीये याच्यातनं. मला असं वाटतंय जोपर्यंत मी एखादं आणून ठेवत नाही तोपर्यंत मी उचलायला नको. बरी दिसत आहेत पुस्तकं. मला एक हंगर गेम्स दिसलं, अनिता देसाईचं एक पुस्तक दिसलं, आणि हा तो फोन जो पूर्वीच्या काळी वापरायचे फोन बूथ म्हणून. खूप आवडली मला ही आयडिया. इथल्या स्थानिक रहिवाशांना अशी भीती आहे की हे व्हँडलाइज होईल, लोक पुस्तकं चोरून नेतील किंवा याचा बाथरूम सारखा उपयोग करतील, आणि माझी अशी मनोमन इच्छा आहे की असं होऊ नये. आणि वरती त्यांनी लायब्ररी असं नाव पण दिलंय, जिथे कदाचित पूर्वी टेलिफोन असं लिहिलेलं असायचं माझ्या आठवणीप्रमाणे. अशी ही आमच्या घराजवळची छोटीशी टेलिफोन बूथ लायब्ररी आहे ना. मस्त.